सकाळी आपण मॉर्निंगमध्ये आहे ना ही रेंज बघितली जी कंप्लीट 100% रेंज आणि त्याच्या 75%पासनं गोल्डनी जो सपोर्ट घेतला होता तिथून बाईंग आली हे आपण बघितलं आणि कालपासून आपण बघतोय की कसं आपला सेटअप वर्क करतोय. तर खूप डीपमध्ये हा सेटअप आहे. असं नाही आहे की मी कुठून तरी काहीतरी बघून लगेच तुम्हाला सांगतो आहे, असं नाही आहे. खूप प्रॅक्टिस असते, बॅक टेस्टिंग असते, भरपूर गोष्टी असतात आणि माहिती असतं की कुठून रिट्रेसमेंट किती येणार, काय करायचं, स्कॅल्पिंग कशी करायची, दिवसातून 3-4 मूव्ह कसे पकडायचे, सगळं माहीत असतं. तुम्हाला जर हे सेटअप माहिती करून घ्यायचं असेल तर तुम्हाला या रीलला लाईक करावं लागेल आणि 4 मित्रांना मदत करावी लागेल, शेअर करावी लागेल तरच, आणि कमेंट करावी लागेल की आत्ता तुम्ही कुठला सेटअप वापरताय आणि त्याच्यात तुम्हाला काय नेमकं अडचण येते ना, हा सेटअप तुम्हाला का फायदेशीर ठरू शकतो किंवा ह्याच्यात तुम्हाला नेमकं फॉर्म्युला मी सांगितलं तर तुम्ही बाकीच्या गोष्टी कशा बॅक टेस्टिंग करणार, काय करणार, तुम्ही किती वर्ष ट्रेडिंग करताय, फॉरेक्समध्ये काय करताय, कुठला ब्रोकर आहे, जरा तुमची माहिती मला कळली पाहिजे. तुम्ही प्रॉफिटेबल आहात का, नुसतं लॉस करताय, त्या सगळ्या गोष्टी. तर आता आपण बघणार आहेत की इथून जवळपास इथून मार्केटने वरती किती मुवमेंट गेली. तर इथं जर बघितलं तर किती आहे, 10.50. तर आता मी माझं कॅल्क्युलेशन करतो, 10.50 आणि ओके. तर इथून जर मी माझं बरोबर हे केलं ओके, तर किती आहे माझी रेंज 63 म्हणजे 630 पिप्सी. तर मी बरोबर 630 पिप्सीचं ड्रॉ करतो आणि मी काहीच बोलणार नाही, तुम्ही स्वतःच बघा. इथं बरोबर 100% रेंज कंप्लीट झाली. मार्केटने किती मोठी सेलिंग दिलेली आहे. ही सेलिंग जवळजवळ आहे ना 290 पिप्स, नॉट अ जोक. तर हे जर तुम्ही डिलीट केलं ओके आणि त्याच्यानंतरनं ह्या 100% रेंजच्या मी आधी 50% आणि नंतरनं 25% असं ड्रॉ करून तुम्हाला समजून सांगतो. तर मी हे 25% घेतलं आणि नंतरनं मी 50% डिलीट करतो आणि हे 25% आहे ते जर आपण कुठेही बघितलं, जसं की इथं सकाळी मी तुम्हाला दाखवलं की हे रिट्रेसमेंट किती होते, ह्या पूर्ण स्ट्रक्चरच्या 100% स्ट्रक्चरच्या 25% रिट्रेसमेंट देतं गोल्ड आणि मग ते अप मूव्ह देतं किंवा डाऊन मूव्ह देतं, जसं त्याला द्यायचं असेल तसं. मग त्याच्यात तुम्ही जर तुम्ही इथं बॉटमला बसू शकले नाही तर इथं तुम्ही मध्ये कुठंतरी स्कॅल्पिंग करून मोकळे होणार आणि तुम्हाला कमी पिप्स नाही भेटत, जवळजवळ 150 पिप्स भेटतं. ते 100 पिप्सच्या वरतीच भेटतं टार्गेट. कारण गोल्ड आहे ना त्याची रेंजच असते मोठी, कारण ते वोलेटाईल आणि लिक्विडिटी जास्त आहे ह्या पेअरमध्ये, त्याच्यामुळे. तर इथं तुम्ही बघू शकता की इथून जर सेलिंग आहे तर हा मूव्ह तुम्ही कॅप्चर केला ओके. मी हा सकाळी अप मूव्ह कॅप्चर केला होता इथे, जवळपास मी इथंच केला होता कारण माझं एंट्री सकाळी इथंच झाली ती. एवढ्याच्यात 75%ला मी इथं बाईंग केलं होतं, इथून मी बाईंग केलं होतं. तर आता मी तुम्हाला सांगतो की हे मी आता साईडला ठेवतो. एक मिनिट. हे जे आहे हा जो बॉक्स आहे 25%चा मी इकडे ठेवून देतो साईडला आणि हा पण बॉक्स सारा साईडला काढतो आणि आता बघतो की इथं वरून गोल्डने किती खाली रिट्रेसमेंट दिली आहे आणि आपण तिथं काय करायला पाहिजे होतं. आता ही जर कॅन्डल मी बघितली तर ही किती पिप्सची कॅन्डल आहे, जवळजवळ 70-70.5 पिप्सची आहे. तर मी माझं परत कॅल्क्युलेशन करणार आणि एकदम मी सोप्या पद्धतीने करतो. मला काही जास्त कुठली न्यूज वगैरे मी काय बघत बसत नाही, डायरेक्टली कॅल्क्युलेशन करणे आणि माझे स्कॅल्पिंग करून मी मोकळं होतो. तर इथं किती रेंज आली माझी 460 पिप्स. तर मी हे 460 पिप्स इथं मी ठेवतो आणि जर तुम्ही बघितलं की ह्याची 50% जर मी इथं रेंज ड्रॉ केली जी की ह्या पूर्ण रेंजच्या 75% आहे, तर एकदम पिन पॉईंट कसं सपोर्ट घेतला आहे गोल्डने. आता मी इथं का बसणार नाही, मी बाईंगला मी बसणार, माझं एल मी इथं खाली लावणार आणि इथं मी बसणार, मूव्ह कॅप्चर करणार मी. आणि जरी मला काहीच कॅप्चर करता नाही आलं तरी मी काय करणार, एखादी रिट्रेसमेंट बघणार, जे की तुम्ही इथं बघू शकताय. ही जी रिट्रेसमेंट आहे, एक मिनटं हा डिलीट करतो छोटा बॉक्स ओके. तर ही जी रिट्रेसमेंट आहे आता ह्या 25% जे आहे ना, तर मी पहिल्यांदा मी रेंज घेणार आणि कुठंही रिट्रेसमेंट बघणार मी किती आली, इथून किती आहे ओके 50%. तर मी माझी पहिली क्वांटिटी इथं छोटीशी ॲड करणार आणि त्यानंतरनं अजून छोटी क्वांटिटी जर मार्केट खाली आलं तर इथे ॲड करणार आणि माझा सेल मी इथं खाली ठेवणार इथं. आणि छोट्या क्वांटिटी ॲव्हरेज करून प्रॉफिट बाहेर काढायचा असतो. असं नाही की एकदाच मोठी क्वांटिटी घेतली निवांत सगळं बसून अख्खं कॅपिटल ओढून टाकलं, असं नाही होत. आणि जरी ही 25% रेंज मी इथं ठेवली तरी पण तुम्ही बघू शकता की ह्याला ब्रेकआउट देऊन परत रिटेस्ट करून मार्केटवरती चाललं आहे. तरी मी इथं कुठं पण अख्ख्या मार्केटमध्ये कुठं पण होऊ द्या, इथं रिट्रेसमेंट होऊ द्या, इथं होऊ द्या किंवा इथं होऊ द्या, मी माझं रिट्रेसमेंटला मला माहिती आहे कुठं बसायचं कुठं निघायचं असा विषय. तर तुम्ही जर कमेंट केल्या आणि ह्या रीलला लाईक केलं तरच मी तुम्हाला पुढं गाईड करू शकतो. थँक्यू.